नमस्कार मंडळी. हास्याचा संसर्ग पसरवत आनंदाची बाधा घडवण्यासाठी विनोदाच्या जीवाणूंची आली आहे हसरी लाट, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. अस्सल मादीतल्या विनोदाची तालीम घेऊन 25 डावपेच टाकायला तयार आहेत सगळे विनोदवीर. त्यांचं उबदार स्वागत आहे. यांच्या विनोदाच्या खेळाला टाळ्या, शिट्ट्या आणि कौतुकानं प्रोत्साहन द्यायला तयार आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. अगं बाई. मंडळी, बायको माहेरी जाणं हा अनेकांसाठी उत्सव असतो आणि याच उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आता इथे एक नवरा येणार आहे. बघूया इथे काय घडतंय. तुमच्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप. न पैमाने से दिल बहलता है मेरा, बाइको के माहिरी जाने से, माहिरी जाने से, माहिरी जाने से फोन उचलणार. हॅलो 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 हॅलो. बाई बाई, अरे ये ना लवकर. काय करतोय तू? हा किती वेळ लागेल मला सांग. तू टेन्शन नको घेऊ. बायको जाता माहेरी काम करी कादंबरी. ए ए हे येड्या, ए कादंबरी आपली ही आहे, मेड आहे, धुणी भांडी करते ती. हा, पुढचे 8 दिवस नुसती मजा करू. आणि नेव्हीचा स्टॉक आहे ना, नेव्हीचा स्टॉक आण. नेव्हीची प्यायला जी मजा आहे ना ती कशातच नाही. ओन काय येतोय येतोय तो गोव्याचा स्टॉक आणतोय. तू ये आणि 2 तासात पोच. बायकोला कळटवतो. चल. काय हो, काय झालं? काय 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 झालं? आता फोनवर बोलत होतात ना, कलटवतो बिलटवतो. काय झालं? इकडे या. काय झालं? कळटवतो नाही म्हणालो, मग हे म्हणालो, कळवतो म्हणालो. काय कळवताय? फोन आला ना, तर मग मित्राचा फोन होता. तो मला म्हणाला, अरे तुझी बायको माहेरी चालली. त्याला कसं कळलं काय माहिती. अगं बाई. हा, मला म्हणाला की ये फिरायला, आपण जाऊ, मजा करू. म्हटलं नाही, साफ नकार दिला. म्हटलं मी नाही येणार. का? मग माहेरी जाणार आणि मी काय मजा करू काय? एक तर मी मिस करणार आहे तुला. हो तर. मी पण मिस करणार तुला. हो का? हो तर. आणि मला अजिबात नाही करमणार आहे तुझ्याशिवाय. म्हणून मी ठरवलंय. काय? मी ठरवलंय की मामांना इथे बोलवायचं, त्यांना असं चांगलं चुंगलं खाऊ पिऊ घालायचं आणि त्यांना सांगायचं, मैं तो भूल चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे. नाही म्हणजे काय? म्हणजे मी त्यांना सांगणार की बाबा तुम्ही जा, मी नाही येत. काय झालं? काय झालं? काय? अगं असं कसं हे करायचं मामांना? म्हणजे हे मामा येणार ना तुझे? हो. येणार ना ते? येणार. मग मामा येणार तर त्यांना असं नाही बोलू शकत की पिया का घर प्यारा लगे, असं नाही म्हणू शकत आपण. का? तुझं माहेरची माणसं काय म्हणतील, बघा गेली तर सासरची झाली, असं का आता म्हणतील? माहेरची का आठवण म्हणतील बाबू ते असं? म्हणतील ना, असं असं म्हणतील. त्यापेक्षा त्यांना येऊ दे. तू हे कर, त्यांना जेवायला बिवायला खायला कर, तू जे करणार ते सगळं कर. पण मग जा त्यांच्यासोबत. तू गेली पाहिजे ना. किती हे वर्ष झाली तू खूप तू गेलीच नाहीयेस इकडे माहेरी. तर तू जा तिथे, आई बाबांना भेट, त्यांच्यासोबत खेळ, खेळू. त्यांच्या मिळून मिसळून राहा, खेळून राहा आणि मज्जा कर. तूप रोटी खा, जाडजूड हो. तुम्ही कधी जाडजूड होणार? हो जाडा. शिवाय तुम्ही तू नको काळजी करू ग. मी होईन जाडा. तू आता गेलीस ना की मी लगेच जाडाच होईन. कसं होणार आहे जाड? तू जा फक्त. मग आ? बॉइल्ड एग, उकडलेले चणे, चिकन, चीज रोल. म्हणजे
डाएट करणार ना मी. अच्छा डाएट करणार. प्लीज जाडं व्हा. कसे दिसताय तुम्ही? हे बोलायची गरज नव्हती. हे बोलायची पण होईन मी जाडा. पण तू जा ना. पण तू किती वेळ काढशील पहिल्याच पानावर. तू जा ना. जाते. हा आणि मामा कुठे आहेत? ते घ्यायला येणार होते ना. मामा कुठे आहेत? त्यांना फोन कर. अय्या हो. मग मामा माझा फोन कुठे बाबू? ए शिवाली हे गौऱ्या तू? ए मेरी जाने मन बाहर निकल. आज जुम्मा है. तू बोली थी पिछले जुम्मे को जुम्मा दूंगी. अगले जुम्मे को आज जुम्मा है. तो आजा 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 आजा. जुम्मा जुम्मा दे दे. जुम्मा जुम्मा दे दे. जुम्मा 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 दे दे. जुम्मा जुम्मा दे दे. जुम्मा. एक मिनिट शिवाली काय काय तू नावाने काय हाक मारतीयस. लग्नात किती वेगळे होते तुझे मामा. असे काय झाले. हे मामा नाही येत ते. तो माझा लहानपणीचा मित्र आहे. ए गौऱ्या. जुम्मा जुम्मा. एक मिनिट. हे नको करू. हे नको करू. ए मित्रा तू नको ना हसू. थांब. अरे काय थांब. माहितीये मला कळलं. आता मला पटकन आठवलं. हा लग्नात होता तोच ना. तो असं करून नाचलेला. नाही जुम्मा चुम्मा नको करू. हे नको करू. कसं बोलतोय हा. आपलं लग्न झालेलं माहित नाही का. तुला जुम्बा चुम्मा जाने मन बाहेर निकल वगैरे बोलतो. अरे भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. जर मी शिवालीला पटवली असती तर तिचं लग्न तुमच्यासोबत झालं असतं का. काय बोलतो आले. अरे, ती माझी फक्त बेस्ट फ्रेंड आहे. ए, जुम्मा गौऱ्या. चुम्मा. अरे नको करू हे. नको करू हे. थांब ना. हे नको करू. स्थिर उभा. अरे हा स्थिर नाही उभा राहू शकत का. अरे बाबा तो तसाच आहे. आम्हाला जेव्हा चुम्मा बिम्मा काही कळायचं नाही ना, तेव्हापासून एकच गाणं पाठ करून ठेवलंय. जुम्मा चुम्मा. अरे नको ना करू तू हे. ऐक ना. गप्प बस. थांब. तो छचोरे ठीक आहे. तू का छचोरपणा करतेयस. खूप दिवसांनी छचोरपणा करायला मिळालं. मी खूप खुश झाले. नाही बस थांब. गप. अरे नको करू हे. कशाला करतो. मामा कुठे आहेत. हिला घ्यायला मामा येणार होते. मामा कुठे आहेत. अरे मला बोलला मामा आज है जुम्मा तू लेके आ चुम्मा. जुम्मा चुम्मा. अरे थांब नाही. काय यार. म्हणजे गौऱ्या तू मला घ्यायला आलाय. म्हणजे तू काय. आणि मी सोबत जाणार आहे? आपण दोघे. शपथ. ओ. किती वर्षांनी रे देवा. काय किती वर्षांनी. आम्ही दोघे एकत्र जाणार आहे. आम्हाला घ्यायला आलाय. बापरे. कसे जाणार आहात. काय काय माहितीये तुला. तो घ्यायला आलाय अचानक. मामा येणार होते त्याच्याऐवजी. एक मिनिट. काय. मी बस मध्ये तुझ्या बाजूला बसणार नाही अजिबात. गुड. अजिबात नाही. अरे शिवाली. काय. अरे आपण बसने नाही जाणार आहे. मग मी घेऊन आले काय. आपली खटाखट. तू आपली भुंबू म्हणली. म्हणजे काय. चुम्मा चुम्मा. मुळात हा बाईकवरून घेऊन जाणार. तू खुश होती. एक्साइट झाली. मी तुला बाईकवरून घेऊन जातो तेव्हा तू खुश नाही होत. तुम्ही स्मूथ चालवता. तुम्ही ब्रेक नाही मारत. ब्रेक मारतो. मज्जा येते याच्याबरोबर. तुम्ही ना कधी कंटाळणारच नाही याच्याबरोबर. याच्यासोबत तू बाईकने जाणार आहे. हा इतका छचोर आहे हा. तुला ब्रेक मारत नाही तो. हा नाही ऐक. नाही थांब. तुला बाईकनेच जायचं आहे ना. हो. मी बाईक काढतो चल. हा मी बाईक काढतो चल. तुम्हाला कामाला जायचं होतं ना त्याचं.
मी हे करेन सुट्टी टाकेन मी माझं काय नाही मी काम बी करेन नंतर तुझ्यासाठी नाही टाकणार सुट्टी तर कोणासाठी टाकणार बरं बाबा काढा बाईक काढा पण मी गौऱ्याच्या बाईकवर बसणार मग कोणी मला ओव्हरटेक केलं ना तर आपण बोलणार ए ओव्हरटेक करताय काय को पीछे बेटी है पृथ्वी की बायको. अरे हे ऐकायला मी गाडी काढतोय का तू माझ्या मागे बसावस म्हणून काढत होतो ना गाडी तुला कळत बेसिकच कळत नाहीये का तुला चिडू नका ना. मी नाही चिडत आहे पण चल बाबा आपण निघूया अरे, एक मिनिट थांब नाही काय थांब तो तू निघूया. बाईकने नाही जायचं हे मला माहित नाही हा काय करेल मधल्या रस्त्यात अहो काही प्रॉब्लेम नाहीये चल गौऱ्या नाही, बाबा ते चाल. तसंच करत असतात. आई शपथ किडनी स्टोन तुझ्या बापाने attack आहे. भाऊजी जुम्मा चुम्मा आहे. हळू ना. काय होतंय तुम्हाला बापरे काय झालं आता भाऊजीच होईल. नाही होणार जर तू माझ्यासोबत थांबलीस ना शिवाली तर नाही होणार माझं हे नाही होणार माझं मी हे होतंय ना मला फक्त आता बरं ठीक आहे मी मामांना सांगते की मी नाही येत आहे तुम्ही जा गौऱ्या तू जा मी मामांना फोन करून सांगेन रे अरे पण तू येणार नाही. नाही मला सोबत राहावं लागेल रे माझ्या नवऱ्याच्या हे बघ मामाचाच फोन आला. चला आला आणि प्लॅन स्पीकर कॅन्सल केला स्पीकर हॅलो मामा. हॅलो गौऱ्या मुद्द्याचं बोला ना कशाला करतो रे हळू तुला माहिती तरी काय सिच्युएशन आहे इथे? हळू ना. काय ते बोल ना तू अरे मामा आहेत ते अरे कसं बसं मी चौथं पान आणलं यार तू संपव ना मामा आहेत ते. कोण बोलले रे अरे भाऊजी मामा मी नाही येत आहे आमच्या ह्यांच्या छातीत दुखतंय तर तुम्ही जा मी पुढच्या वर्षी येईन अरे नाही पण मी लवकर सुटलो होतो मी तुला न्यायला येणार होतो. पण नाही मला नाही जमणार मामा तुम्ही जा मला यांच्या बरोबर राहावं लागेल नाही मामा या मामा मामा मी बसतोय बघा मी पण गेलो मी बसतोय आता हे केलं ना मामा मी हे झालो प्राणायाम केला मी बरा झालो ते छातीत कळ होती फक्त घेऊन जाईला तुम्ही न्यायला हिला कन्फर्म हा गौऱ्या तू नको नेऊ मी लवकर सुटलोय मी न्यायला येतो. उत्तम या मामा नाही अहो, दुखतंय मी नाही जाणार तुम्हाला सोडून अहो. ऐका ना ऐक ना मी एकदम क्लिअर आहे मला जरा छातीत दुखत होतं मी प्राणायाम केलं की नाही आता तुझ्यासमोर असं केलं की नाही मी तुझं लक्ष नव्हतं तेव्हा मला बरं वाटतं मी खरंच जाऊ ना प्लीज जा तू खरंच जा याच्यासोबत नको जाऊ पण तू जा चल शिवाली जाऊया. ऐक ना तू कशाला जातोय आता मामा जातायत ना तिला घेऊन हा. मग तू नको जाऊ मग मी जातो. नाही तू नको तू कशाला जातो मी जातो घरी. शिवले एक काम करूया काय तू मामांसोबत जा आणि हा माझ्यासोबत राहील हा? एक मिनिट मी नाही थांबणार इथं. थांब ना नाही ऐक ना मला घरी जायचं आहे. एक मिनिट ऐक हा. काय आहे मला आता ना लक्षात आलंय मगाशी सगळं जे काही सांगितलंस ना तू त्याच्यात मला लक्षात आलं हा खूपच कॉमेडी आहे मला ह्याची कॉमेडी ना जवळून अनुभवायची मित्रा पुढचे 8 दिवस आहे ना तू माझ्यासोबत थांब भाऊजींची काळजी घ्या नाही. येते मी हा, तू जा. काळजी घ्या मला फोन कर ठेवून पोहोचलीस की? जा. 8 दिवस मी जुम्मा चुम्मा कर ना. आता माझे 4 मित्र आहेत त्यांच्यासोबत तू मस्त ये. क्या बात है! एकदम चुम्मा परफॉर्मन्स लय भारी. बघा हा सरसी काय म्हणतायत सई. फार मस्त गौरव. मी या दिवसाची वाट बघत होते आणि नवीन नवीन कॅरेक्टर्स तुझ्याकडनं यायलाच हवीत. तुझ्याकडे खूप पोटेन्शियल आहे तर त्याचा तू पूर्ण उपयोग करावास अशी आमची इच्छा आहे. शिवाली मस्त. थँक्यू पृथ्वी यू आर अमेझिंग. म्हणजे आज तुला काही वेगळं सांगायला नको आहे तू छानच करतोस आणि आज थोडासा पृथ्वीक होता हे बघून पण मजा आली कारण प्रत्येक वेळेला काहीतरी बेरिंग असतं. आज नॉर्मल होतास तू त्याचीही वेगळी मजा आहे. शिवाली छान खूप गोड दिसतेस आणि मस्त झाला. तुम्ही छान नवरा बायको वाटलात. मस्त खूप मजा आली आणि हा वेडा असला की तो वेडा पाहिजेच त्यामुळे तोही 2 मिनिटासाठी होता त्याचीही मजा आली. सुपर्ब गौऱ्या मस्त. प्रसादा फार मस्त कॅरेक्टर सापडलं तुला हे गौऱ्या आणि ते तू डेफिनेटली पकडून ठेवशील. आय एम डॅम शुअर. मला खात्री आहे. पृथ्वी वंडरफुल. शिवाली व्हेरी नाईस. खूप आवडलं मला. मजा आली. आमिर हडकर यांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या please. चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी
हसून हसून तुमची विकेट काढण्यासाठी हे सगळे विनोदवीर इथं येऊन खेळणार आहेत क्रिकेट. चला तर मंडळी, बघूया क्रिकेटचा सामना जो रंगवतायत कोकणचा अष्टपैलू विनोदवीर ओंकार भोजने, बहारदार पंचेसचे शॉट मारणारा फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कॉमेडीची लाईन आणि लेंथ ओळखून बॉलिंग करणारा निखिल बने, खानदेशचा अव्वल खेळाडू श्याम सुंदर राजपूत, विक्रोळीचा अंपायर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचं स्टेडियम प्रसाद खांडेकर. MHJ चषक 2021 या स्पर्धेतील हा शेवटचा सामना. फलंदाजीसाठी सज्ज आहेत फिल्टर पाडा 11 या संघातून टिडिंग टिडिंग विराज जगताप आणि गोलंदाजीसाठी आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघामार्फत शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज निखिल बने. उत्कृष्ट असा थरांचा थरा. अरे क्रिकेट खेळायला काय चाललंय तुमचं? पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज निखिल बने. कबड्डी नाही रे. संघाचे कप्तान प्रसाद खांडेकर सुद्धा सज्ज. शेवटची ओव्हर 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघूया हा सामना कोण जिंकतं. हे विराज हा काय ऐक ना, मी काय म्हणतो, कसा झाला? मस्त. अतिशय अतिशय उत्कृष्ट असं सांघिक कौशल्य अतिशय चातुर्याने टिडिंग टिडिंग विराज जगताप हे धावबाद झालेले आहेत. अबे टिडिंग टिडिंग तू असं कसं आउट झाला रे? हा? असं कुठे आउट होतं का? मी मारला बॉल तर तेवढ्यात त्याने मला आवाज दिला, ए विराज ए विराज. मग मी तिकडे गेलो आणि त्याने चिटिंग करून मला आउट केलं. मग तू तिकडे का गेलास? आणि यानंतर ऑल द बेस्ट. तू निघ चल. ऑल द बेस्ट देतोय. सेवा बने. आपल्या संघाची डुबती नाही आपण जाणार आहे, हा पण जाणार आहे. पार करण्यासाठी आलेले अरे आहेत. किती पण उड्या मार, कुणाच्या जीवावर उड्या मारतोय. एक असे फलंदाज आपल्या सगळ्यांसमोर फलंदाजी करायला सज्ज आहेत. फिल्टर पाडा 11चे फिल्टर पाड्याचे कचकन. खेळ नाही. फिल्टर पाड्याचा बच्चन इतकं सोपं आहे. माफ करा. फलंदाजीसाठी सज्ज आहेत फिल्टर पाड्याचे गचकरण. गचकन. मी मैदानामध्ये असं आलो का रे? असं आलो मैदानात मी. मग कसं आलो बघितलं ना? फिल्टर पाड्याचा बच्चन इतकं सोपं आहे ते. मुद्दाम करतो. नाही, माफ करा. जाणार आहे. यापुढे गरज नाही वाले बरेच ते नाही वैसा ये. अरे पहिल्या बॉलला जाणार आहे. फलंदाजीसाठी सज्ज फिल्टर पहिल्या बॉलला पाड्याचे जाणार आहे. बने टेन्शन घेऊ नको. पहिल्या बॉलला जाणार 5 आहे. चेंडू विकेट 2 देणार. धावांची आवश्यकता. अरे याची गर्लफ्रेंड मला बोलली 30 सेकंड पेक्षा जास्त टिकत नाही. बॉल एक मिनिट. काय काय बोला तू आता? काय बोललो? तू काय बोलला? माझी गर्लफ्रेंड काय बोलते? 30 सेकंदाच्या वर तिकट नाही. तुला टिकतो का रे? हसू नको. तुला टिकतो? काय? तुला टिकतो का? मी बॅटिंग करतच नाही. मी विकेट किपर आहे. मी गचकन पकडतो आणि स्टंप उडवतो. अरे हे दोघं बोलले ना आता माझ्या कानाजवळ. इतक्या जोरात बोलते ए, यार. तुझा प्रॉब्लेम काय रे? काय? कानाजवळ बोलतो हा प्रॉब्लेम आहे का? 30 सेकंद टिकतो हा प्रॉब्लेम आहे? तुला बघतो नंतर. फोकस कर ना. फोकसच करतोय मग मी. फोकस कर सांगतो ते. हे चल बॉल टाक चल. ए नीट बोल ना, स्टंप टाकेल डोक्यात. सॉरी माफ बापा कर. तो नोकर ना तुझ्या, नीट बोल. सॉरी भाई. अरे ह्यांचा राग तुझ्यावर निघाला. आय एम सॉरी यार. तू त्यांचा राग माझ्यावर काढला. हा सॉरी. हे काय? मी माझ्या बायकोचा राग तुझ्यावर काढला. फिल्टर पाडा 11च्या किती बॉल? 4 चेंडू बाकी. ओके. फिल्टर पाडा चल. 11च्या फलंदाजाला प्रसाद ओक पार्टी 11 या संघाचं चोख प्रत्युत्तर. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघू हा सामना कोण जिंकतं.
हे इतके भिकारी आजपर्यंत बघितलं नाही मी खेळतोय आणि गाणं गातायत. ए तुम्ही इतक्या जोरात गाणं का गायला रे? काय गायलं म्हणजे? खेळताना गाणं का बोलला तुम्ही अरे आम्ही मॅच हरू शकतो म्हणून भीती वाटते म्हणून देवाचा धावा करतोय. इतक्या जोरात? हे तू 2 धावा करून दाखवा आधी. हा म्हणे दुसरा शो तयार कर, तिकडे आपण टाक. ह्या दोघांना समजून ठेवा. आधी सांगतो ह्या दोघांना समजून ठेव. ते का आम्ही मैदान- धावा करतोय देवाचा. इतक्या जोरात जोरात माझा गावाला आहे देव, त्याच्यावर आवाज नको जायला. मग माझ्या बॅटिंगच्या वेळी बरोबर तू मांग्या, तुला बघतो नंतर. थांब जरा. किती बॉल झालेत? 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. भांडुपला मारतो भांडुपला. हे बाई खेळून दाखव बॉल. प्रसादोक पार्टी द 11 संघाला जिंकण्यासाठी 1 विकेटची आवश्यकता आणि फिल्टरपाडा 11 या संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. नीट तू खेळ. टाक रे, तू टाक. तुला दाखवतो, तू टाक ना. मी काय म्हणतो, हा. तू आधी दाखव मग त्याला टाकू दे. बडबड कमी कर ना. फुल भाई फुल गेलाय. अहो घाबरलाय नाही, घाबरलाय. मॅच संपल्यावर मला भेट, तो सांगतो बरोबर. का आता काय आहे? याला समजावा ना यार, याला सांग ना याला. मग कोण सुरुवात करतोय? किती बडबड करता यार हे? मैदानात खेळाडू बोलू शकतात, हे आक्षेपार्ह नाहीये. अरे पण मी डिस्टर्ब होतोय ना पण. 3 चेंडू 2 धावा करायच्या त्या कर आणि घरी जा. अंपायर टोपी घातल्या म्हणून अंपायर वाटतंय फक्त, बाकी काय नाही. चला, मस्त. म्हणे तुला पण बघतो मी. थांब जरा देवानंद, तुला पण बघतो जरा. थांब तू. म्हणे पेनल्टी किक बॉल टाक, पेनल्टी किक. हा पेनल्टी किक बॉल. क्रिकेट मध्ये पेनल्टी किक बॉल टाक म्हणून. नाही याचं बरोबर आहे. पेनल्टी किक पण बॉल. एक काम कर, सर्व्हिस टाक, टच लाईन टच करून जा आणि मग खो दे. तुझ्या बापाने क्रिकेट मध्ये खो दिला होता. बाप नको काढू. काय करशील बे? अंपायरला सांगा. हे आक्षेपार्ह आहे. तुम्ही याला सांगा ना मग. हे आक्षेपार्ह आहे. आधी नाही, अबे कोण आहे त्यारी लोक? हे ठीक आहे, पण तुम्ही जे करताय ते आक्षेपार्ह आहे. आधी नाही. मॅच तू सांग बॉल टाक. चल मारे ना. यांना बोल ना तू. तुझी टीम आहे म्हणून मला बोलतो काय? शेतल तुम्हाला दाखवतो रे. ए, दोन्ही तू संघाला ball सांग. टाक. मी आता घाबरत नाही. दोन्ही संघाला सांगते तर विराट कोणला पाठवले रे? विराट दोस्त आहे म्हणून बघून सोडतोय मी. मग आता काय केलं असं? तू खेळा, मी आधी सांगतोय. संघाला तू फार पुन्हा एकदा बोलू नकोस सांगण्यात- मॅन. पुन्हा एकदा सांगण्यात येत आहे, असभ्य वर्तणूक केल्यास संघ बाद करण्यात येईल. ह्याला असभ्य समजावं तुम्ही. वर्तणूक केल्यास संघ बाद करण्यात येईल. संघ बाद करण्यात येईल. हा लक्षात ठीक आहे, ठेवा. ठीक आहे. कळलं चल. 85 वाद संघ बाद, लक्षात ठेवा. मॅचच संपवतो एका बॉलात. हा भाई टाक ball. खेळ. बने चेंडू. बने हा हे कर, हे हा. पीसी टाक आणि जोकर वाला बॉल टाक. हा, PC टाक. जोकर वाला बसला बॉल. पीसी आणि जोकर काय? शपथ. बॉल टाक. हा पीसी आणि जोकर काय? काय रम्मी खेळतो तू इकडं? आमचा बॉल आहे हा. बॉल पण झालाय आणि रन नाही काढला. अरे यार हे काय पण बोलते यार मी खेळताना. तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यांची विटी त्यांचा दांडू, तू खेळ. टाक तू ball. नको ना गेम वाढवू. ए तू नको ना गेम वाढवू. त्या दोघांनी वाढवलेत ना, तुम्ही नको वाढवू गेम. फिल्टर पाडा 11 85 वाद संघ बाद. हे चालतं तुला ना बोललेलं. ए, 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. थांब, बघूया थांब. हा सामना कोण जिंकतं. जरा मला कॉन्सन्ट्रेट करू दे. हे दोघांना नागे माझ्या नशिबाला प्रॉब्लेम काय आहे? नाही ना काय नाही. ओमक्या साप आणलाय ना. बघितलं आता काय बोलले? काय साप आणलाय का म्हणून. मग आता काय सापाचा काय संबंध आहे इथं? नाही आम्ही आमचं चाललंय. आपण मी बॅटिंग करताना कशाला बोलतो? आमचं चाललंय. आपण आम्ही मॅच हरल्यावर आम्हाला सबसिडी खेळायचंय. मग खेळू शकता काही आक्षेपार्ह नाही. खेळू शकता. मॅच संपल्यावर खेळ ना. आता मला अरे बॅटिंग पण तू तुझ्या खेळावर लक्ष दे ना. तुझं आमचं कशाला ऐकतोय तू भिंत आहेस. तुला कान आहेत. तुझ्यापेक्षा ना ह्याच्यात जास्त चरबी आहे. बाबा हा पण जो त्याच्या शो मध्ये टाक दुसरा वाला. असं सगळ्यांना नका बाजूला करू, मग भारी पडेल मग. अरे बने. खेळाडूंमध्ये उत्साह, खेळीमेळीचं वातावरण. आपे, ह्या दोघांना पहिला आवर तू यार. ह्या दोघांना पहिला आवर. बाई तू खेळ ना यार. तू ना काय करशील? तू काय बॉल करशील? टाक. बॉल टाक तू बॉल टाक. बॉल टाक मग तुला दाखवतो. काय करशील? तुला बोललो का दाखवतो म्हणून? मी तुला काय करशील दादा? पुढे काय काय करशील? नाही काहीच नाही. आता काय दादा काय बोलशील?
2 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. साप सोड पॅन मध्ये सोड सोड पॅन मध्ये सोड सोडू ना सोड पॅन मध्ये सोड पॅन मध्ये अरे, सोड साप! अरे, साप! बॉल झाला बॉल झाला बॉल झालाय. इतके भिकारडे आहेत ना ह्यांनी माझ्या चड्डीत साप सोडला यार. तू काढलीस चड्डी, कुठे आहे साप? साप नाही. एक काम कर, ही चड्डी काढ. अरे ह्याने सोडलेला साप बघायचा आहे ना. नाही आहे ना साप, मग खेळ. बॉलिंग बने बॉलिंग बने बॉल झाला काय झालंय? बॉल झालाय. हो त्याने टाकलेला साप मला हुळहुळला माहितीये का. अरे ते हुळलं म्हणजे तुझ्या घामाची धार गेली खाली म्हणून हुळहुळ. हो काय मॅच संपू द्या तुमचा फणा कसा ठेचतो बघा बॅटीनं. तुला तर मी असं पण करू देत नाही. तुझी जीभ जड आहे ना बारीक करतो बघ कशी. आणि अशा प्रकारे सामना रोमहर्षक वळणावर. एका चेंडूत 2 धावांची आवश्यकता. उभं तर बघ कसं आहे. विकेट किपरांना नीट उभा राहा ना खेळ मग. आता तू तू खेळ आता तू. आपलं लागला वैयक्तिक सांगायला. दुसरा आणि संघामार्फत शेवटचं षटक करायला निखिल बने सज्ज. अंपर किती बॉल बाकी आहेत? एका चेंडूत 2 धावांची आवश्यकता. जिंकलो आम्ही. फिल्डिंग लावून घे. आणि फिल्टर पाडा 11 या संघाकडून ओव्हर कॉन्फिडंट गौरव मोरे. काय बोलला ओव्हर कॉन्फिडंट. एका बॉलमध्ये 2 पाहिजेत, बॅटिंग कर घरी जा. हा तू बघ ते बघ. ए दादा हा. मी काय बोलतो हा लय बोलतोय ह्याच्यावर देव देवस्की करूया. हा कर ना देव देवस्की कर. नाही, कर नी ह्याच्यावर- कर काय पण कर मूठ मार काय फरक पडत नाही मला. चल ह्याच्यावर देवदेवस्कीच करता येईल. हा. स्टॅनली स्लेवस्की ह्याला जमेल असं वाटत नाही. दादा आमच्या शो मध्ये नाही नाही ह्यांना सांग यार ह्यांना सांग दोघांना. अंपर प्लीज दोघांना सांग. करून टाक करणी करून टाक. कर, कर. मग बुवाला बोलतो बुवा बुवा या पटकन. मी करत काय पण कर. त्यांना बॉल टाक ना. अरे काय करतायत. अरे मैदानात देवस्की करतात बघा ना. मग भावला पण आणलं त्यांनी. मैदानात देवदेवस्की चालली आहे? हा हे आतिया हे आतिया आहे. बोला ना. हे जास्त होत आहे. मैदानात देवदेवस्की चालली आणि तुम्ही शूज घालून उभे. शूज काढून खाली बसा. खाली बसा शूज काढून. ए, बस रे. ए, तू पण शूज काढ खाली अरे बस. मी कशाला अरे यार हे ओय, अंपर अरे हे नका करू. तू पण बस, जाशील देव घेऊन जाईल. बस खाली. हो बुवा बाकी बावला काय सेम आणलाय ह्याच्यावर का केसा. जिपरे काय मला कशाला लावताय. याचा बली द्यायचा आहे ना. तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी दुपारचा पर्यंत बोलणं घ्यायला राजी आहेस बाय माझ्याशी. इथं क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट चाललेला आहे बाय माझ्याशी. आणि हा जो झिपऱ्या केसाचा हा जो आहे बॅट्समन तर बाय माझ्याशी त्याचं सगळं अवयव शिथिल कर बाय सगळं खानदान त्याच्या बरबाद होऊन जातो. असं बाय माझ्याशी काय? हे घे, बघ ना. टाचणी घे, टोचर, बाय प्रत्येकाने एक-एक माझ्याशी. टोचरी आहे. पुरा खानदान त्याचा पूर्ण होऊन जाऊन दे बाय माझ्याशी. बुवा, मला काय आहे? तर बाय माझ्या अशी हा बघ काय असेल नसेल तर हा बघ बाया घेते. हा बघ टाचणी टोच त्याला हे कधी बाय अरे मी का टोचू पण ह्या टाचणी. टोचावी लागेल तुझ्यावरच करणी झालेली आहे. तिकडं. बाय माझ्याशी बुवा नु तर बाय माझ्या अशी मग ही जी क्रिकेटची मॅच चालली आहे त्यासाठी मला ह्याचा एक केस लागेल. तुम्ही ह्यांना बोलवलं ना आलोच मी. हे श्याम दादा चल बरं मैदानात. काय झालं? बघ काय चाललं तू चल बरं मैदानात. हे बघ काय करते बघ हे मोरे. बाय माझ्या आईशी बघा, मोरे. काय असेल असेल तर सगळं आवेल देऊन टाक. आणि हिच्या आहे तर त्याचा नाम उदय करून टाक बाय माझ्या आईशी. हा बघा बघा, मोरे. बाय बाय मार ह्याला. तू ह्याला मार. खरंच तुम्ही बाय ना किरकोडा का थाना तुझी एवढी हिंमत लिंबू काढला तू ना हाडे टिचाडी टाक तुम्ही आता अरे मारगो अरे मारगो अरे थांब अरे थांब अरे गेला
मदन चिकने आपण आता इकडे इकडे हे बघ हे पण आहे बघ हे तुझं काय रे काल त्रास देतो त्या गरीब बिचारा पिल्लूला कोणाची मॅच आहे स्कोअर काय झालाय बापरे एबी ड्युलर येणार आहे एका खांद्यावर हाय दुसऱ्या खांद्यावर तुला टाकी ना अजिबात त्रास द्यायचा नाही माझ्या हेनरी ओलांगाला याला धर पहिलं कुल्फी मारीन ना कुल्फीत बाहेर येईल तुझी अजिबात त्रास द्यायचा नाही त्याला आता सो इतका उभा होता आणि कुल्फी म्हणतो कुल्फी आता सांगतो तुम्हाला आमदार बरोबर. किती बॉल आहे थोड्याशा अडथळ्यानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात किती एका बोला? चेंडूत 2 धावांची आवश्यकता बघूया फिल्टर पाडा 11 हा सामना जिंकू शकतात का आता गेले तुम्ही अतिशय रोमहर्षक वळणावर मुकाबला कोण बने चल, टाक 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 एक बॉल आहे विकेट देतो बा हा राहू दे चल दादा हा काय चला नीट बघ हा एक मिनिट माझे उत्कृष्ट असा झेल अरे पण उत्कृष्ट असा झेल आणि हा सामना MSJ चषक 2021 जिंकलेले आहेत प्रसादोक पार्टी द 11 मी बॅटला बॉल मारलाच नाही ते मला माहित नाही पण कॅच घेताना स्पष्ट सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे तू आउट आहेस अरे पण bat ला ball सर्वांचं लागला नाही अभिनंदन. यार. प्रसादोक 11 अरे पण bat ला ball लागला नाही यार. मस्त रंगला सामना रोमहर्षक सामना सिक्सर सिक्सर जोरदार टाळ्या बघा हास्यरसिक काय म्हणतायत सई छप्पर तोड परफॉर्मन्स होता टीमवर्क काय असतं तर टीमवर्क हे असतं ब्रिलियंट या परफॉर्मन्सची खासियत ही होती की खूप रिअल वाटलं सगळं म्हणजे आमच्या डोळ्यासमोर खरंच मॅच सुरू आहे असं वाटलं बने तू ज्या प्रकारे राग देत होतास गौऱ्याला इतकं आवडलं मला इतकं आवडलं फार मजा आली पृथ्वीक फार सुंदर कॉमेंट्री फार मस्त मजा आणलीस तू ओंकार ब्रिलियंट तू जेव्हा इम्प्रॉम्प्टू पंचेस घेतोस तेव्हा मला फार तुझा हेवा वाटतो आणि तुझा अभिमानही वाटतो गौऱ्या मस्त आपला सतत पोपट करून घेणे किंवा मार खाणे ह्यानी तू जे हसायचे विक्रम करतोयस नवीन नवीन ते असेच चालू ठेव फार मजा आली वॉट अ कॅच ब्रो वॉट अ कॅच फार मजा आली प्रसादा मस्त कॅच मस्त मॅच सगळंच मस्त कमाल प्रसादा वा वा धुवाधार असा रंगलेला हा सामना प्रचंड प्रचंड एनर्जी प्रचंड ह्युमर एकमेकांची विकेट काढण्याचा प्रचंड सोस प्रत्येकाला अशा परिस्थितीत रंगलेला हा सामना होता फार मजा आली अफलातून प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन अफलातून त्याच्यामध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स पण फॅन्टॅस्टिक होते म्हणजे या मॅचमध्ये मोरे येऊन देवस्की करेल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं पण मोरे आल्यानंतर श्याम्या यायलाच पाहिजे आणि तो आला त्याच्यामुळे एक समाधान पण मिळालं वंडरफुल म्हणजे एक एक बॉल जसजसा पुढे जात होता तसतसं काय युक्त्या तुम्ही काढताय आणि ती रन कशी होणार नाही याचा प्रयत्न करताय ह्यानी त्याची रंगत प्रत्येक बॉलला वाढत होती प्रत्येक क्षणाला वाढत होती फार मजा आली दोन्ही टीमची नावं फार उत्तम होती प्रसादोक पार्टी देणार कारण हे स्क्रीनवरती तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल डिसिजन पेंडिंग आहे फार मजा आली वंडरफुल मंडळी आता बघूया तुम्हाला आजवरच्या आवडलेल्या प्रहसनांमधील एक खास प्रहसन हनीमूनची रात्र आहे पार्ल्याचा विश्वमित्र आलाय प्रणाम करतो
काहीतरी काहीतरी स्पार्क झालं, काहीतरी 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 फुटलं, काहीतरी काही नाही फुटलंय. काही नाही फुटलं. काहीतरी फुटलं. काही नाही. माझा आत्मविश्वास फुटला. काय नाही. रिलॅक्स. बस ना तू, बस. रिलॅक्स. बस. मी बसू शेजारी? अहो असं विचारताय काय? बसू शकता तुम्ही. ऐक ना, ते अहो जाऊ नको करूया, आपण एकमेकांना अरे तुरेच करूया. तू पण नाही यार, मला एवढं टेन्शन आलं होतं ना मित्रा. आता मला तू इतकं रिलॅक्स केलंस, आता मी ओके. हा हे म्हणजे लगेच पटकन भरपूर झालंय. काही म्हणजे ओके ना, पण असं बोलू शकते ना मी. अप्सरा, नावाप्रमाणे खूप सुंदर आहेस तू. अप्सरा. थँक्यू. किती गोड दिसतेस तू. तू पण खूप गोड दिसतोस. थँक्यू. तू कशी म्हणतोस? नाही, आपलं अरेंज मॅरेज झालं ना. आणि कसं की अरेंज मॅरेजमध्ये मुळात लग्न ठरल्यावर बऱ्याच वेळा भेटायला मिळतं, बोलता येतं. पण ते लॉकडाऊनमुळे आपल्याला तसं काही करता आलं नाही, बोलणंही फार झालं नाही. हो ना. पण मला आज एक गोष्ट कन्फेस करायची आहे. काय? आय लव्ह यू. मला माहिती आहे तुलाही आहे, मला बोलायचंय. तू रोज रात्री मला मेसेज टाईप करायचीस, पण मला कसं वाटेल म्हणून तू डिलीट करायचीस. हो ना? तू किती ओळखतोयस मला. आपण भेटलोच नाहीये जास्त, पण बापरे, म्हणजे खरंच मी तुला मेसेज करायचे, पण मला वाटायचं तू काय रिॲक्ट करशील, काय बोलशील, मी बरं डिलीट करून टाकायचे सगळे मेसेज. ऐक ना, मी ऐकलं की तू छान गातेस. हा म्हणजे असंच. गाना. बरं, प्रयत्न करते. येस. जुल्फों का अंधेरा न घबराइए, जहाँ तक महक है मेरे गेसुओं की, चले आइए. किती गोड. किती गोड. तू जेवढी गोड दिसतेस ना, तेवढीच गोड गातेस. थँक्यू. मी अप्सरा. घे ना, बदाम केशरचं दूध आहे. तुला माहितीये, मी तुझा आवाज पहिल्यांदा ज्यावेळी फोनवर ऐकला ना, हा? तेव्हाच मी तुला पसंत केलं. खरंच? हा म्हणजे तुझा आवाजच एवढा गोड होता की तुझं प्रेम, तुझा प्रामाणिकपणा, तुझं सगळं काही आवाजात दिसलं मला. मग ते फोटो पाहणं आणि मग घरच्यांची बोलणी वगैरे, ते इट्स जस्ट फॉर्मॅलिटी. मी तेव्हाच तुला पसंत केलं. मी पण तुला तेव्हाच पसंत केलं, जेव्हा मी तुझा फोटो पाहिला, असा भरघोस केस असलेला, घनदाट केस असलेला. मी तिथेच ठरवलं, लग्न करीन ना तर ह्याच मुलाशी करीन, असं माझं ठरलं होतं. काय होतंय तुला? तू बरा आहेस ना? काय होतंय? मी पाणी देऊ का? काय म्हणजे ठसकलं? काय झालं? काय झालं? नाही काय, राहू दे आता, दूध नको. तू माझ्यात काय आवडलंस असं सांगितलंस तू? तेच की, मला ना तुम्ही फोटो पाठवला होता, म्हणजे तू फोटो पाठवला होतास ना, की तुझे असे घनदाट भरगतचे केस आहेत, असे झुपकेदार. मी तिथेच पसंत केलं. म्हणजे माझं ना ठरलं होतं आणि माझं ना स्वप्न होतं, मी ज्या मुलाशी लग्न करीन ना, त्या मुलाचे केस असे भरघोस, असे 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 घनदाट पाहिजेत, असे काळेभोर असे पाहिजेत. बापरे, केशव. तुझ्या आत्याने तुझे केस बघूनच तुझं नाव ठेवलं ना, केशव. ए भरघोस केसांचा केशव.
नाही नाही तसं नाही आहे ते. मी लहानपणी दही खूप खायचो ना, म्हणून ते कृष्णावरनं माझं नाव केशव ठेवलंय. हो का, पण ते केसांवरून ठेवलं असतं तर समीर ठेवलं असतं. मला नाही कळलं, म्हणजे समीर आणि केसांचा काय संबंध आहे? खूप जुना संबंध आहे. 3.5 लाखांचा संबंध आहे. म्हणजे ऐक ना, जाऊ दे ना, सोड ना. जाऊ दे. हे म्हणजे हे मधुचंद्राच्या रात्री कुठे आपण केसांवरच्या गप्पा मारतोय? आपण याच्यातच वेळ घालवणार आहोत का? ईश्वर, माझ्याकडे बघ ना. नाही, मला लाज वाटते. माझ्या डोळ्यात बघ. मला लाज वाटते. बघ ना अप्सरा, माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात तुला एक प्रेमाचा अथांग सागर दिसेल. त्या सागरात तुझ्यासाठी एक जहाज तयार आहे. सुंदर सजवलेलं जहाज, ज्यावर फक्त तू आणि मी आणि मावळतीला गेला सूर्य, आणि त्या सूर्याच्या सहाय्याने आपण दोघंच त्या काय तू टकलू आहेस. नाही नाही कोणी वा- टकलू आहेस. नाही नाही, वेडी आहेस का? तू टकलू अगं हे अप्सरा, हे खरं आहे. नाही, हे खोटं आहे. अगं नाही, हे चकोट आहे, हे चकोट आहे. खोटं नाही. अरे, तुला केसच नाहीये, तू कसं? अगं तुला काय वाटतंय खोटे आहे? हे खोटं आहे. हे बघ, हे खरं आहे. अरे, माझी खूप स्वप्न होती केशव. केशव, माझी स्वप्न होती केशव. तू सगळी धुळीला मिळवलीस. माझं स्वप्न होतं माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे केस असे भरघोस पाहिजेत. त्याचे गणन मी आता हात कुठून फिरवू? काहीच नाहीये असं तुला. काही नाही. मी तुला सांगणार होतो. मी खरं शपथ तुला सांगणार कधी होतो. सांगणार होतं पण तू सांगायच्या आधीच टेरेसवरची ताडपत्री ओढलीस माझ्या. खरंच सांगणार होतो. मी तुझी तक्रार करणार आहे. मला नाही. अगं असं काही नाही. मला ना कॉलेजला असताना खूप केस होते. असू दे. असं करायचो मी कॉलेजला असताना. 2-3 महिन्यात हे पण राहणार नाहीत आता. अगं नाही, ऐक ना. नाही, मी तुझी तक्रार करणार. तक्रार नाही. मी नाही, मला बोलायचं तुझ्याशी. हे टकलू नाही, फक्त विरळ झालेत थोडेसे. नाही. सेम फील एकदा बघ अप्सरा. नाही, मी तुझी तक्रार करणार आहे. ऐक ना. मी पोलिसांना सांगणार की या मुलाने माझ्याशी फसवून लग्न केलंय. याने मला फोटो दाखवला होता की याचे भरघोस केस आहेत. आणि असं काही नाहीये. बघ, काय तक्रार करणार आहे? मी सांगणार. माझ्या नवऱ्याचे केस विरळ आहेत. टकलू आहे सांगणार नवरा माझा. अगं, असं काही नसतं. ऐक ना माझं, आपण उपचार करूया. नाही. मी उपचार करणार आहे. बस सगळं होतं आता. मी आयुष्यभर केसच नाही कापणार. फुल घनदाट होईल एकदम. टकलू आहेस तू. अगं केसांमध्ये काय असतं एवढं? केसांचं काय टॅलेंट बघ ना. आता केस गौरव मोरेला पण आहेत. टॅलेंटचं काय करशील? कुठले रोल करतो? कुत्रा, अस्वल. रोल पण डिग्निटीवाले मिळत नाहीत त्याला. टॅलेंट बघ ना. टॅलेंटचं काय? आणि केस काय ग, अस्वलाला पण असतात. म्हणून अस्वलाशी लग्न करणार आहेस का? हो, मी करेन अस्वलाशी लग्न. तुला नाही माहिती मी काय स्वप्न रंगवली होती केशव. मला माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या नवऱ्याची चोटी बांधायची होती. चोटी काय साधी गोटी पण नाही राहणार तुझ्या केसांमध्ये. तुझी तक्रार करणार. नाही, माझं. मी तुझी तक्रार करणार आहे. माझं मला आपण तू करू. फसवलंय. ऐक ना. तुला माझ्या संवेदनशील भावना शिकायला काय? अरे कटप्पा आहेस तू, कटप्पा. तुला कळतंय का? गप. तू मला कधी सांगितलं नाहीये. गप. मला नाही बोलायचं तुझ्याशी. शांत. मला नाही बोलायचं. शांत हो, शांत. काय शांत बसू मी? शांत. काय शांत बसू? शांत. आई गं. शांत.
का? कधीपासून? लहानपणापासून. हा? हा. कोणालाच नाही आहेत घरात. आईला नाही आहेत, ताईला नाही आहेत, आजीला पण नाही आहेत. सगळे टकलू. अप्सरा, तुला केसच नाही आहेत. असं नको ना बोलूस. मला केस नाहीत असं नको बोलू. मला एक केस आहे. हा बघ, हा बघ, एक केस आहे. तू एका केसाची अप्सरा आहेस? तू प्रँक करतेस ना? खोटं आहे ना? काढ ना हे काढ. काय करतेस तू? असं नको करूस. मी खरंच आहे? खरंच आहे असं. मी केस- अगं मग कोणत्या कॉन्फिडन्सवर माझ्याशी भांडत होतीस? त्या एका केसाच्या जो तुटला, तो पण तुटला. अगं माझ्या तर टेरेसवरची ताडपत्री उडाली, तुझं तर छप्परच उडालंय. एक मिनिट, मुळात माझ्या छपरावर कौलं नव्हतीच कधी. आणि खरंच सांगते, आमच्याकडे कोणाच्याच डोक्यावर केस नाहीयेत. फक्त माझ्या बाबांचे असे लांबसडक केस आहेत. मग त्यांचे केस बघून मला खूप आकर्षण वाटायचं. मला वाटायचं माझ्या नवऱ्याचे पण केस असे लांबसडक मोठे असावे. बरोबर. म्हणजे त्या बायकांमध्ये एक शर्ट पॅन्ट घातलेली बाई वाटत होती, ते बाबा होते? बाबा होते माझे. अगं हे काय आहे? ही कडप्पा लादी तरी आहे, हा डायरेक्ट कोबा आहे. असं नको बोलूस. मी तुला सांगितलं होतं, मी मेसेज करायचे नाही का तुला, आणि ते डिलीट करायचे. तर ते लव्ह यूचे मेसेज नव्हते. मी असं लिहायचे की केशव मला केस नाही आहेत, आणि मग मी विचार करायचे तू काय विचार करशील, कसा रिॲक्ट होशील, म्हणून मी ते डिलीट करायचे. मी तुला एकदा असं सेल्फी पण पाठवला होता. तर तू म्हणालास, वा काय मस्त चंद्र आहे, ह्या चंद्राच्या साक्षीने आपण मस्त मधुचंद्राची रात्र साजरी करूया, असं म्हणाला होतास तू मला. मग मी तुला सांगितलं होतं. मी कन्फ्युज झालेलो. स्किन कलरचा चंद्र कसा काय? मला आता कळतंय ते. अरे देवा, हे कसं काय? मी एवढ्या कॉन्फिडेंटली माझ्यावर भांडत होतीस, आता मी तुझी का नको कंप्लीट करू? तू पण मला फसवलंसच ना. ऐक ना केशव, सॉरी केशव. ठीक आहे, तुझा हक्क आहे, तू कर माझी कंप्लेंट. खरं तर तू कंप्लेंट करायलाच हवीस, कारण तुझ्यापेक्षा मी तुला जास्त फसवलंय, तुझ्यापासून लपवलंय. मी तुला नसते सोडून गेले अजिबात. मला जेव्हा असं कळलं असतं तर. मी तुझ्यावर जे चिडले, जे भांडले ना, ते फक्त याच कारणासाठी की मला बघायचं होतं, जेव्हा तुला कळेल की हिला केस नाहीयेत, ही अशी टकलू दिसते, तेव्हा तू काय रिॲक्ट होशील हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी भांडले तुझ्याशी. कळतंय का तुला केशव? ठीक आहे, तू कर माझी कंप्लेंट, तुला पूर्ण हक्क आहे. आय एम सॉरी, पण मला तर मी घरी काय सांगू? एक मिनिट काय विचार करतील? एक सेकंड. हा मुद्दाच नाहीये मुळात. मी जस्ट हे अगदीच अपेक्षित नव्हतं का, आणि डायरेक्ट असं आलं म्हणून मी शॉक झालो. हा मुद्दाच नाहीये. मला नाही फरक पडत की तुला केस आहेत, केस नाही आहेत. तू जाडी आहेस, तू बारीक आहेस, तू काळी आहेस, तू गोरी आहेस, तू उंच आहेस, तू बुटकी आहेस, मला खरंच फरक पडत नाही. केस असणं आणि नसणं हे सौंदर्याचं लक्षण नाही आहे ग. सौंदर्य इथून दिसतं, आणि मला तू इथून आत्ताही तेवढीच सुंदर दिसतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आपण काय करूया माहितीये? आपण ना दोघांसाठी वेगवेगळे पॅच बनवूया, वेगवेगळ्या डिझाईनचे. रोज वेगवेगळे पॅच, वेगवेगळे हेअरस्टाईल करून फुल जगाला जळूया. काय बोलतेस? मी तर म्हणते कशाला पॅच बनवायचं, आपण असंच फिरूया ना आयडियल कपल म्हणून. हे पण चालेल. मग कशाला हे पण उगाच उत्तम. खोटं उगाच दाखवायचं जगाला. मी ना एक फोटो टाकणार. इथं माझ्याकडे आहे, टाक ना. आपण आता फोटोज काढूया. हा धर. आपल्या दोघांचा एक फोटो काढूया. हा. एन्जॉईंग माय हनीमून विथ माय मून.
मंडळी, हास्याची ही सुनामी उद्या सुद्धा येणार आहे, त्यामुळे हास्याच्या या लाटेत चिंब भिजायला तयार व्हा आणि बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.